नमस्कार मंडळी. हे पारंपरिक आईच्या हाताच्या चवीचे खमंग आणि सुगंधी मेथकूट योग्य प्रमाणात जिन्नस वापरून घरच्या घरी कसं बनवायचं ते आपण पाहूयात. आणि मेथकुटाचं तोंडी लावणं कसं बनवायचं तेही मी इथे दाखवणार आहे. चला तर मग सुरुवातीला काय काय जिन्नस लागतं ते पाहूया. ही चण्याची डाळ घेतली आहे, उडदाची डाळ, तांदूळ, गहू, धणे, जिरे, मेथ्या, हळद आणि हिंग, हे एवढंच जिन्नस लागतं. सुरुवातीला आपण चण्याची डाळ भाजून घेऊया. बारीक गॅसवरतीच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मंडळी, आजकालच्या या इन्स्टंट फूडच्या जगात आपण आपले असे पारंपरिक पदार्थ विसरत चाललो आहोत. खरं तर मेथकूट हे अतिशय आरोग्यदायी असं असतं, पण बनवण्याकरता आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते. पण मेहनत घेऊन जे बनवतो ते पदार्थ अतिशय उत्तम आणि आरोग्यदायी असतात, हे मात्र खरं. डाळीचा रंग पहा, बदललेला दिसतोय, थोडा तांबूस झाला आहे. आता या स्टेजला आपण ते परातीत काढून घेतलेलं आहे. आता ही आपण उडदाची डाळ भाजून घेऊया. तीही थोडीशी तांबूस रंगावरती भाजून घ्यायची आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. या डाळी जशा भाजायला घेतल्या आहेत तसा एक छान सुगंध सुटलेला आहे, मस्त वास येतो आहे. पहा, ही पण डाळ थोडी तांबूस झाली आहे. आता ती पण आपण काढून घेतली आहे. आता हे गहू आहेत, गहूसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे तांबूस झाले की त्याच्या लाह्या फुटायला लागतात. त्या लाह्या फुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. पहा, मी इथे दाखवते तुम्हाला. अशा हळूहळू लाह्या फुटायला लागलेल्या आहेत, म्हणजे गहू आपले भाजून झालेले आहेत. आता हे आपण त्या परातीत काढून घेऊया. आता आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ पण तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. हो, मेहनत थोडी आहे, पण कमी प्रमाणात केलं तर जास्त वेळ जाणार नाही. म्हणजे साधारण एक अर्ध्या तासात 3-4 महिने जाईल इतकं मेथकूट नक्की बनेल. पहा, आता हे धणे भाजून घेऊया. धणे भाजायला जास्त वेळ लागत नाही. आता जिरं घेऊया. जिरेही थोडेसे लालसर भाजून आपल्याला ते काढायचे आहेत. पहा, हे थोडेसे लालसर झालेले आहेत. आता हे आपल्याला त्यात काढायचे आहेत. आणि आता आपल्याला मेथ्या घ्यायच्या आहेत. मेथ्याही थोड्याशा भाजून घेऊया. पहा, मेथ्या, धणे, जिरे, डाळी किती आरोग्यदायी आहे. आता हे गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. पण गार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आधी हळद टाकायची आहे आणि हा हिंग आहे, हिंग टाकते आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरमधनं एकदम बारीक पावडर करायची. आता हे कमी प्रमाणात म्हणून घरीच आपण मिक्सरवरती वाटायचं. जर थोडंसं जास्त प्रमाणात घेतलं तर आपल्याला गिरणीवरती दळून मिळतं. पहा, आणि अशी मी जी पिठाची आपली चाळायची चाळणी असते, किंवा माझ्याकडे ही चाळणी वेगळी आहे, त्याच्याने मी चाळून घेते आणि एकदम असं मऊसर आपल्याला पीठ हवं आहे. पहा, रंगही किती सुंदर आला आहे. आपलं मेथकूट तयार झालेलं आहे. गरम गरम भातावरती असं मेथकूट खाण्याची जी मजा आहे ती औरच आहे. पहा, गरम गरम भात, त्याच्यावरती तूप आणि त्यावरती हे मेथकूट. सोबतीला काही नसलं तरी चालेल. हा मेथकूट भात खूपच छान लागतो. जर मेथकुटाचं तोंडी लावणं करायचं असेल तर एका बाऊलमध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा घ्या. त्यामध्ये चिरलेली मिरची, मीठ, तिखट, कोथिंबीर आणि हे दही थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे ते टाकते आहे. सगळं मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये
असं मेथकूट टाका आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि यावरती आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. पहा, नेहमीसारखी आपण फोडणी बनवणार आहोत. त्यामध्ये मोहरी, नंतर हिंग, कढीपत्ता, त्यात भरून वाळवलेली मिरची ही टाकायची. वा, काय मस्त वास येतो आहे. आणि हे इतकं टेस्टी लागतं तुम्हाला सांगते मी. पोळीबरोबर, भाताबरोबर खूपच छान. तुम्ही करून पहा असं आरोग्यदायी बहुगुणी मेथकूट. आणि कसं झालं ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा वेगवेगळ्या व्यंजनांसाठी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.